नमस्कार, आपला महाराष्ट्र में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ प्रियंका तिवारी। खबरों को विस्तार से जानेंगे। महाराष्ट्र के नागपुर में चल रहे शीतकालीन सत्र में विपक्ष ने सीएम एकनाथ शिंदे पर भ्रष्टाचार का आरोप लगाया। वहीं सीएम एकनाथ शिंदे ने मीडिया से कहा कि विपक्ष मुंह के बल झूठ बोल रहा है। आज तरुण नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संभाजीनगर स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे। एक चांगलं कार्य या ठिकाणी आज सुरू होतं। मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो। विरोधक काम करू देत नाही, विरोधकांच्या गोंधळामुळे विरोधकांनी खरं म्हणजे विदर्भामध्ये आपलं नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे। विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे होती, विदर्भाच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती, त्यांना न्याय देण्यासाठी प्रश्न मांडायला पाहिजे होते, परंतु त्यांना विदर्भवासियांच्याबद्दल कुठलंही प्रेम राहिलेले नाही। हे त्यांच्या कृतीतून दिसून आलेलं आहे। आमची चर्चा करण्याची तयारी पूर्ण आहे, परंतु त्यांची मानसिकता तशी नाही। केवळ राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु आमचं सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा आहे, विदर्भाला न्याय देणारा आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी काम करत राहणार। त्यांचं काम आरोप करायचं आहे। जेवढे आरोप करतील, जेवढ्या टीका करतील, त्याच्यापेक्षा दुप्पटी 10 पटीने आम्ही काम करू। राज्याची सूरज परवा कल रात नासिक में पत्रकारों से बात करते हुए बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने उद्धव ठाकरे, संजय राउत और सुषमा अंधारी के खिलाफ जमकर बयानबाजी की है। आपको सुनाएंगे। काय फरक पडणार आहे? जेव्हा सरकार होतं 2.5 वर्ष, तेव्हा काही दिवे लावले नाही। आता कुठले दिवे लावणार नागपूरमध्ये? ज्या सरकारच्या काळामध्ये नागपूर कराराचं उल्लंघन झालं, ज्या सरकारच्या काळामध्ये नागपूरला अधिवेशन झालं नाही, ज्या सरकारच्या काळामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचे प्रश्न जे नागपूरच्या अधिवेशनात सुटतात ते कधी सुटले नाही, आणि ज्यांना विकासावर बोलता येत नाही, त्यांनी काय बोलायचं ते त्यांचा प्रश्न आहे। पण संजय राउत नागपुर में पत्रकारों से बात करते हुए उद्धव गुट के विधायक सचिन अहिरे ने कहा कि विधानसभा में सभी महत्वपूर्ण विषयों पर इस सप्ताह चर्चा होनी चाहिए। आज उद्धव ठाकरे विधान परिषद में कर्नाटक सीमा विवाद पर अपना मत रखेंगे। संजय राउत, वरुण सरदेसाई हे जे सगळे आलेले आहेत ते नेमके कशासाठी आले? योगायोग आहे की आज एकत्र सर्वजण आलेले आहेत, आणि ते एकत्र आणण्याचा हेतू एवढंच होता की आपण सर्वांनीच पाहिलं असेल किंवा सर्वजण पुढे पाठी येण्यापेक्षा आपण एकजुटीने यायला पाहिजे, एकत्रित यायला पाहिजे, हा त्याच्या मागचा हा संकेत असतो। आणि म्हणून एकाच विमानाने सर्वांनी यावं अशी एक अपेक्षा होती, आणि त्या दृष्टिकोनातूनच ही मंडळी सर्वजण एकत्रित आलेले आहेत। आम्ही अगोदर आलो आहे, आम्हाला सीट मिळाली असतं, आम्ही बरोबर आलो असतो। तर याचा अर्थ असं नाही की बस सर्व काही ठरून आलेले आहेत असं नाही। ठाकरे गटाची जी तोफ आहे, संपूर्ण सगळे महत्त्वाचे नेते आहेत ते दाखल झालेले आहेत। काय स्ट्रॅटेजी आहे पक्षाची अधिवेशनात? नाही, अधिवेशनाला आपण सर्वांनीच उपस्थित राहायला पाहिजे, हे आपण सर्वांनाच अभिप्रेत आहे। आणि स्वतःच गेल्या आठवड्यामध्येच आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी स्पष्ट आम्हाला संकेत दिले होते की ते स्वतः देखील या अधिवेशन। तो वहीं नागपुर में आज पत्रकारों से बात करते हुए उद्धव गुट के विधायक भास्कर जाधव, केंद्रीय मंत्री नारायण राणे और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के खिलाफ जमकर बरसे। बता दें आपको कि पत्रकारों से बात करते हुए भास्कर जाधव ने कहा कि नारायण राणे का राज्यसभा कार्यकाल खत्म होने को है। अपने कार्यकाल में उन्होंने कोई रचनात्मक कार्य नहीं किए हैं। असं आहे की गेल्या आपण जर बघितलं या 6 महिन्यामध्ये 15 मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारे या सरकारनं क्लीन चिट दिलेली आहे। त्यामुळे हे सरकार हे फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करणार, घोटाळे करणार आणि त्यांना क्लीन चिट देण्याचं काम हेच सरकार करणार। आत्ताच मला प्रश्न विचारत असताना तुमच्यापैकी एका सन्माननीय प्रश्नकर्त्यांनी विचारलं की एका सत्ताधारी पक्षाचे नेते असा दम देतात की आमचं सरकार आहे। याचा अर्थ
हे सरकार महाराष्ट्रामध्ये न्यायबुद्धीनं वागणारं सरकार नाही, सर्वांना समान न्यायानं वागणूक देणारं हे सरकार नाही, सर्वांचा विकास करणारं हे सरकार नाही. हे सरकार विदर्भ मराठवाड्या संदर्भात तोंड उघडायला तयार नाही. सीमावर्ती भागामधल्या मराठी माणसावर अन्याय होतोय त्या संदर्भामध्ये तोंड लपवायला आता ह्यांना जागा शिल्लक राहिलेली नाही. कारण यांच्या 2 मंत्र्यांनी राणा भीमदेवीच्या थाटामध्ये सांगितलं की आम्ही कर्नाटकला जाणार आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला. त्याबरोबर चंद्रकांत दादासारखा एक मजबूत मंत्री आणि एक चंबू देसाई त्यांचा तोंडाचा चंबू झाला. सकाळ संध्याकाळ शिवसेनेवर बोलणारे शंभू. नवी मुंबई के वाशी इलाके में पिछले 2 दिनों से पानी आपूर्ति नहीं होने के कारण नागरिकों का बुरा हाल है। वहीं आपको बता दें कि वाशी इलाके में पानी की आपूर्ति करने वाली पाइप टूट गई है। इसी वजह से पानी की आपूर्ति बाधित हुई है। 2 दिनों से पानी न मिलने से नागरिकों का बुरा हाल है। स्थानीय समाज सेवी संगठनों के द्वारा पानी के टैंकरों से पानी की आपूर्ति कराई जा रही है। नेमकं पाणी कशासाठी घेताय? पाणी प्यायसाठी घेते. काय कालपासून पाणी नाही, काल संध्याकाळपासून पाणीच नाही आलं आमच्याकडे बिलकुल. तर काय प्यायचं आम्ही लोकांनी पाणी? कल्याण के डोंबिवली इलाके में कचरे पर QR कोड लगाकर निगरानी की जा रही। आपको बता दें कि नगर पालिका के ठोस अपशिष्ट विभाग के द्वारा शहर में कचरे के GVP की निगरानी कर कचरे के त्वरित निपटान के लिए GVP टैपिंग सुविधा स्थापित करने का निर्णय लिया गया है। जो रस्त्यावर कचरा पडतोय त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी आपण एक GVP मॉनिटरिंग सॉफ्टवेअर आपण ते खरेदी करत आहोत। त्याच्यामध्ये जे काही कचऱ्यावर रस्ता पडण्याची ठिकाणं आहेत त्याला एक QR कोड देणार आहे प्रत्येक ठिकाणाला आणि आपले जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांचं लॉग इन ID पासवर्ड असणार आहे की ते जो कचऱ्यावर जे या ठिकाणी कचरा पडतो त्याचं जिओ टॅग फोटोग्राफ्स घेणार आहेत तो आणि कचरा निर्मूलन केल्यानंतर किंवा तो स्पॉट स्वच्छ केल्यानंतर त्याचेही फोटो पाठवणार आहेत आणि असे सगळे फोटोही आपल्याला एक सेंट्रल सर्व्हरवर घनकचरा व्यवस्थापन मुख्यालयात प्राप्त होणार आहेत आणि इथं बसून आपल्याला त्याच्यावर नियंत्रण करता येणार आहे की शहरामधले जे GVP आहेत ते सकाळी लवकर साफ कसे होतील, जो रस्त्यावर कचरा पडणार आहे तो कमीत कमी कसा होईल याचं नियंत्रण या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करता येणार आहे आणि जे काही आमचे कर्मचारी किंवा अधिकारी असतील। नासिक में जिला बैंक के द्वारा ऋण की दमनकारी वसूली के खिलाफ बैठक की गई। बता दें आपको कि ANC नासिक जिला बैंक रविवार 25 दिसंबर 2022 को दमनकारी ऋण वसूली के खिलाफ बेहद आक्रामक आंदोलन की दिशा तय करने के लिए डिंडोरी के खंडेराव मंदिर में सुबह 11 बजे पूरे नासिक जिले के किसानों की एक महत्वपूर्ण सभा का आयोजन किया गया। इस बैठक में आगे के आंदोलन की दिशा तय की गई। तुमची सर्वांची आंदोलनाची तयारी आहे का? निदान 4 दिवस तिथं बसायची तयारी आली तरी पाहिजे. गेलो निवेदन दिलं उठून आलो तर काही होणार नाही. 2 दिवसाच्या भाकरी घेतल्या पाहिजे आणि विचारावर ठाम राहिलं पाहिजे. नाही तर मग एक म्हणतो मी चाललो मौतीला. अरे आपल्या मौतीला कोण येणार आहे? नाही मी चाललो दहाव्याला. काय नाही मला तर वर्ष श्राद्ध आहे. अरे वर्ष श्राद्ध महत्वाचं आहे का तुझा शेतीमालाचा भाव महत्वाचा आहे का कर्जमुक्ती महत्वाची आहे? चालूच राहणार ना. मौती तर चालूच राहणार आहे, दहावे चालू राहणार आहे, वर्ष श्राद्ध चालू राहणार आहे. पण तुम्ही शेतकऱ्यांकरता आठवड्यात जानेवारीला नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणतः 65,000 शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवरती बोर्ड लावायचा, त्यांच्या उतार्यावरून नाव कमी करायचं आणि ती जमीन जिल्हा बँकेच्या ताब्यात घ्यायची, असं एक मोठं षडयंत्र नाशिक जिल्हा बँकेच्या मार्फत सुरू केलेलं आहे. अर्थात या पाठीमागे जितका बँकेचा दोष आहे तितकाच पूर्वीच्या शासनकर्त्यांचा देखील दोष आहे. करून या सगळ्या पापामध्ये सामान्य शेतकरी भरडला जातोय. आज 62,000 शेतकऱ्यांना शेतीच ठेवायची नाही अशा पद्धतीची कारवाई सुरू झालेली आहे. या विरुद्ध नाशिक जिल्ह्यातले सर्व संघटना, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी। नवी मुंबई में सरकार के द्वारा दिए जाने वाले पुरस्कारों को लेकर बाबा नंदगावलकर ने बड़ा बयान दिया। भारत रत्न
पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण सभी पुरस्कार ऐसे लोगों को दिए जाते हैं जिन्होंने इस देश के लिए कुछ किया है। इस पुरस्कार के सम्मान को बनाए रखा जाना चाहिए। यदि ऐसे पुरस्कार विजेताओं को दिए जाते हैं तो बयान आपको सुनाएंगे। एकंदर तुम्हाला कल्पना आहे की आता मध्यंतरी राजसाहेबांचा कोकणचा दौरा झाला होता. त्या कोकणच्या दौऱ्यामध्ये आम्ही जे काही चित्र पाहिलं ते पाहिल्यानंतर असं जाणवलं तिकडे की कोकणच्या लोकांना बोलत नव्हता, बोलायचे, त्याचा चेहरा बोलत होता, त्याचे डोळे बोलत होते, त्याची देहबोली बोलत होती आणि त्याला वाटतंय की आता बस झालंय, एवढ्या लोकांना एवढी संधी दिली, वीट आलंय त्यांना आणि म्हणून कुठेतरी बदल होणं आवश्यक आहे. आणि म्हणून एकंदरीत आम्हाला ते पाहिल्यानंतर साहेबांनी मग सांगितलं की आपण सगळे कोकण जे आपली मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नवी मुंबईमध्ये, कल्याण, खोपोली, बदलापूर, टिटवाळा, शहाड, अंबरनाथ त्या ठिकाणी असणारे जेवढे कोकणवासी बांधव आहेत त्या सगळ्यांना जरा साथ दिली आणि त्यांच्या सोलापुर के गंगामई अस्पताल के सामने डांस करते हुए एक पुलिस कांस्टेबल का वीडियो वायरल हुआ है। अस्पताल क्षेत्र के नागरिकों ने इसकी सूचना सोलापुर शहर पुलिस बल को दे दी है। वहीं पुलिस ने थानाध्यक्ष ने पत्नी और बेटे को बुलाकर पूछताछ के लिए हिरासत में ले लिया है। कल्याण के शील रोड को डबल डेकर बनाने की घोषणा करते हुए सांसद श्रीकांत शिंदे ने कई रास्तों का भूमि पूजन किया और सांसद श्रीकांत शिंदे ने कई रास्तों का भूमि पूजन करते हुए कहा कि कल्याण शील रोड को नागपुर की तर्ज पर डबल डेकर किया जाएगा। श्रीकांत शिंदे ने डोंबिवली में 12 रास्तों का भूमि पूजन किया। इस दौरान पत्रकारों से भी बातचीत की है। वाटेल की आता जेवढा निधी मिळालाय म्हणून त्याच्यापेक्षा जास्त निधी जो आहे तो नक्कीच या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि सगळे रस्ते जे आहेत, सगळे कनेक्टिव्हिटी जे आहे हे चांगले होतील आणि ट्रॅफिक पासून, खड्ड्यांपासून त्या कल्याण डोंबिवलीकरांची पूर्णपणे परमनंट सुटका जी आहे ते येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की आता जेवढा निधी मिळालाय म्हणून त्याच्यापेक्षा जास्त निधी जो आहे तो नक्कीच या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि सगळे रस्ते जे आहेत, सगळे कनेक्टिव्हिटी जे आहे हे चांगले होतील आणि ट्रॅफिक पासून, खड्ड्यांपासून। मुंबई उपनगर की दिंडोशी पुलिस ने 5 ऐसे शातिर महाठगों को गिरफ्तार किया है जो हवाला के जरिए अंगडिया के माध्यम से व्यापारी को ही ठग लिया करते थे और वारदात को अंजाम देने के बाद सिम कार्ड तोड़कर फेंक देते थे। स्टेशन में चीटिंग विद कॉन्स्पिरेसी और एटी एक्ट के अंदर एक गुना दाखिल हुआ है। उसकी हकीकत ऐसी है, 17 दिसंबर 2022 को ये जो फिरियादी है उज्जवल चांडर, इंदौर के रहने वाले हैं, उन्हें उनके मित्र भूरालाल जैन इन्होंने फ़ोन करके कहा कि उनका एक मित्र है जीतमल जैन, उनके बेटे को यश जैन को 20 लाख रुपए अर्जेंट मुंबई भिजवाने हैं, तो आप उनकी सहायता कीजिए। और उन्हें यश जैन का नंबर भी दिया। यश जैन ने कहा मैं पैसे लेकर आ रहा हूँ, आप मुझे थोड़ा वक्त लगेगा। चंद्रपुर जिले में विश्व प्रसिद्ध ताडोबा अंधारी टाइगर रिजर्व में क्रिसमस और नववर्ष के अवसर पर लगातार अवकाश होने से पर्यटन खूब फल फूल रहा। ताडोबा उत्साह के साथ बह निकला है। वहीं देश भर के पर्यटक ताडोबा की प्राकृतिक सुंदरता का अनुभव करने के लिए ताडोबा को पसंद करते हैं। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील जैवविविधता आणि वाघाचे मोठ्या प्रमाणात होत असलेले दर्शन या दृष्टिकोनातून हम लोग बॉम्बे से आए हैं और हम लोग हमेशा ताडोबा आते हैं। इस टाइम ताडोबा का ट्रिप अच्छा रहा हमारा। ताडोबा बघायला खूपच उत्सुकता होती आणि आम्ही समृद्धी हायवेने आलो शिर्डी पासून। मी अनिरुद्ध ताविलदार गोव्यावरून आलोय ताडोबामध्ये बाबा बघायला। कुठून आली आणि तुला वाघ
तुनिशा शर्मा की मौत के मामले में वसई पुलिस ने बड़ा दावा किया है। पुलिस के मुताबिक शीजान खान ने पुलिस को शुरुआती तौर पर पूछताछ में बताया कि वो दोनों रिलेशनशिप में थे। सूत्रों के मुताबिक शीजान ने ये बयान दिया है कि दोनों के अलग धर्म थे और उम्र में बड़ा अंतर था, इसलिए उसने ब्रेकअप किया, लेकिन पुलिस इस बात पर यकीन नहीं कर रही। सूत्रों के मुताबिक शीजान ने यह भी बताया कि दोनों के बीच कुछ महीने से अक्सर झगड़े हो रहे थे। स्टूडियो में भी कई बार झगड़े हुए, जिसके चलते दोनों ने कुछ दिनों तक एक दूसरे से अलग रहने का फैसला किया था। हालांकि तुनिशा के परिवार ने शीजान पर तुनिशा को धोखा देने और कई और लड़कियों से अफेयर होने का आरोप लगाया है। उन्होंने कुछ तो आपको बताया होगा ना? किसी कंडीशन में नहीं है, अभी बात करने की कंडीशन में नहीं है। शी इज आल्सो इन डिप्रेशन। बाकी जैसे ही आपको कोई अपडेट होती है तो बताते हैं। आज नहीं होगा क्रिमेशन, मे बी कल या परसों होगा। उनकी आखिरी तमन्ना ये है कि जब तक मैं ना तो जब तक कुछ भी नहीं है। हाँ सर, आप इधर भी जब भी वो रिलेशन में थी, आप लगातार संपर्क में रहेंगे, कभी डिप्रेशन में दिखी आपको? कभी कुछ ऐसा एक्सट्रीम कदम की बेटी है, उसको क्या डिप्रेशन होगा? वो अच्छा अर्न कर रही थी, सारा कुछ कर रही थी, लेकिन उसको कॉन्फिडेंस में जो भी है पुलिस कस्टडी अभी रिमांड ली हुई है। पुलिस ने 4 दिन की पुलिस कस्टडी रिमांड मिली हुई है और जो एंगल से करना है वही सभी एंगल से पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही है और करेगी। कॉज ऑफ डेथ क्या है, अगर कुछ आप कॉज ऑफ डेथ जो है उसका ड्यू टू हैंगिंग आया हुआ है, मतलब फांसी लगने से। उनकी माताजी का क्या कहना था इस? माताजी का वही कहना है कि ब्रेकअप उसका हुआ था, उसकी वजह से वो उसने फांसी लगवा के ली। कई हद तक प्रेगनेंसी की खबर आ रही है, अगर आप नहीं मेडिकल जो उसका। नवी मुंबई के एपीएमसी मार्केट में 10 से 12 रुपए किलो में बिकने वाले प्याज की कीमत अब 20 से 25 रुपए प्रति किलो तक पहुंच गई है। बेमौसम बरसात के कारण प्याज की खेती बर्बाद हो गई है, इसलिए नया प्याज मार्केट तक नहीं पहुंच पा रहा है। ऐसे हालात में प्याज के दाम बढ़ना तो तय है। अगले 1.5 से 2 महीने बाद जब प्याज की नई खेप बाजार में आएगी, तभी प्याज की कीमतों में गिरावट आना संभव है। आधी किती होते आणि आता किती आहेत? आधी 10-12 रुपये होते, आता 20 ते 25 रुपये झाले। हे दर का वाढलेत? मोठे पाहिजे का? हे दर वाढले म्हणजे मध्ये पाऊस झाला ना, त्याच्यामुळे कांदे नवे कांदे खराब झाले काय, त्याच्यामुळे दर वाढले। ओके, कधीपर्यंत हे दर कमी होण्याची शक्यता आहे? आता कमीत कमी 15 ते 20 दिवस। नवीन कांदा चांगला येतपर्यंत असेच दर राहणार। तुमचं नाव? जुना कांदा पण संपत आलेला आहे आणि आता जुना कांदा संपत आलाय। ओके, नवीन कांदा येईपर्यंत भाव असंच राहतो। नवीन कांदा कधीपर्यंत येणार? नवीन कांदा थोडा चालू झालाय, अजून पूर्णपणे याच येत नाही मार्केटमध्ये। हे रेट्स कधीपर्यंत कमी होणार? रेट तरी पूर्ण नवीन कांदा मार्केट। नागपुर में भास्कर जाधव के आरोपों का जवाब देते हुए शिंदे गुट के नेता भरत गोगावले ने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चा के लिए दिल्ली जाते हैं तो भास्कर जाधव को दिल्ली के आगे महाराष्ट्र झुकता नजर आता है। भरत गोगावले ने और क्या कुछ कहा, सुनाएंगे उन्हीं की जुबानी। तर ज्या वेळेला 19 तारखेला अधिवेशन सुरू झालं, त्याच्या 18 तारखेला आम्ही आलो आणि त्याच्यानंतर मग 2 दिवसांनी ते मंडळी आली। त्यामुळे आम्हाला काय माहिती नव्हतं ते इथंच येणार आहेत किंवा काय। आमच्या अगोदर बुकिंग झालेली होती आणि असं काय नाही एका हॉटेलमध्ये राहिलं म्हणून किंवा एका विमानामध्ये आलं म्हणून असं काही नाही आहे। आम्ही आता जे काही सुरू केलेलं आहे ते केलेलं आहे, आता काय काळजी करायचं कारण नाही। जय महाराष्ट्र वगैरे नाही, प्रेमाच्या समोर अजून भेटले नाहीत तसे जय महाराष्ट्र करायला। आम्ही जय महाराष्ट्र बोलणार, त्यामध्ये काय नाही, कारण तर जय महाराष्ट्र ओरिजिनल आहे बाळासाहेबांचा, त्यामुळे आम्हाला जय महाराष्ट्र बोलायला काही अडचण नाही। आता काय वादत नाही आहे। तुम्हाला पाहताय चेहऱ्यावरून पण तुम्ही ओळखू शकता की लोक कुठच्या ताकदीने बोलतायत आणि काय बोलतायत ते, तर ते नाण्याचं जुनं झालेलं आहे। मुंबई एयरपोर्ट पर रविवार शाम यात्रियों ने हंगामा किया। बता दें कि 4 घंटे से ज्यादा फ्लाइट लेट होने के बाद यात्रियों का गुस्सा फूट पड़ा। मुंबई से गोवा जा रही फ्लाइट
लेट हो गई थी, जिसकी वजह से यात्री बेहद परेशान हुए, जिसकी वजह से बाद में यात्रियों का गुस्सा वहां के कार्यकर्ताओं पर फूट पड़ा। अभी भी तू मेरे को आज गारंटी बता हाफ एन आवर। क्या तू बोले तू? कैन यू टेल मी सम कंफर्मेशन? एक आंसर तूने 5 बजे से सही नहीं दिया। कॉल में भी वही तो पूछा मैंने, क्या बोला? हाफ एन आवर लगेगा, उसके बाद जाएंगे। भाई मैं क्या बोल रहा हूँ, जलगांव में कचरा फेंकने को लेकर हुए विवाद में कुछ लोगों ने एक 95 वर्षीय वृद्ध की निर्दयी ढंग से पिटाई कर दी। मामले की शिकायत गोंडी पुलिस थाने में की गई है। मामले की शिकायत पुलिस ने दर्ज कर ली है। सर, आमची मागणी काहीच नाही, आमच्यावर म्हाताऱ्या माणसावर अन्याय केला आज सर यांनी। तर उद्या आमच्या लेकरा बाळांना आमचे मालक आहेत, भाया दीर मुलं आहेत, आमचे भरपूर माणसं आहेत समजा, असा अन्याय आम्ही कोणावर करत नाही सर। आणि त्यांनी आमच्यावर अन्याय जर असा करत राहिले तर आम्ही काय करायचं? त्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे सर, आणि आमच्या मुलाबाळावर कोणावर अन्याय होऊ नये आणि सुरक्षित ठेवा ही गावकऱ्यांची, त्यांची धाकल गाववाल्यांची समजा। आम्ही आता त्यांच्याच गावामध्येच मतदान वगैरे आमचं सगळं धाकल गाव। वडिलाचं नाव पंढरनाथ वामनराव लटपटे, मग नाव शहादेव पंढरनाथ लटपटे। आणि कसं आहे, पुन्हा आमच्या वडिलाला तिथं आमच्या भावाचं घर आहे शेजारी, तर तिथं त्या बाईने कचरा आणून टाकला बाबा तिथं। अहमदनगर के साईं बाबा मंदिर के लिए कैलिफोर्निया निवासी डॉक्टर ने 41 लाख का दान दिया है। आपको बता दें कि कैलिफोर्निया निवासी भारतीय मूल के डॉक्टर अखिल शर्मा और डॉक्टर अपर्णा शर्मा ने साईं बाबा मंदिर संस्थान को $50,000 का चेक दान किया है। तो तब से एकदम कुछ कनेक्शन फील हुआ बाबा के साथ, और उसके बाद मेडिकल स्कूल के लिए अप्लाई किया, मेडिकल स्कूल में एडमिशन मिल गई और बाबा पे विश्वास और बढ़ गया। तो उसके बाद हम लोग तकरीबन बहुत बार बाबा के दर्शन, कभी भी कुछ अच्छा काम हो, कुछ फिक्र हो किसी बात की, तो बाबा के पास आते थे। तो तब मुफ्त बिजली की मांग को लेकर चंद्रपुर के निवासियों ने नागपुर स्थित विधान भवन पर अधिकार रैली निकाली। आपको बता दें कि बिजली उत्पादक जिला होने के कारण चंद्रपुर को 200 यूनिट तक मुफ्त बिजली दिए जाने की मांग को लेकर चंद्रपुर निवासियों ने चंद्रपुर के गांधी चौक से लेकर नागपुर के विधान भवन तक रैली निकालकर मोर्चा किया है। हे तुम्हा सर्वांना कल्पना आहे की चंद्रपूरच्या जनतेची जो महाराष्ट्रातला सर्वाधिक मोठा वीज उत्पादक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातील जनतेला 200 युनिट घरगुती वापराची वीज मोफत मिळाली पाहिजे। तसंच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रोजगार वाढीच्या करता म्हणून हा वीज उत्पादक जिल्हा असल्यामुळे उद्योगांना सवलतीच्या दरामध्ये वीज मिळाली पाहिजे, या मागणी चंद्रपूरकरांची फार जुनी आहे। आणि त्याची जनभावना, जो आक्रोश हा महाराष्ट्राच्या विधानसभेवर, जिथे आता महाराष्ट्राचं सरकार आलेलं आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी 2000 पेक्षा अधिक दुचाकी वाहने, 150 ते 200 4 और इस खास पेशकश में मेरे साथ बस इतना ही। आप देखते रहें आर्या न्यूज।